नमस्कार. आज मी माझ्या भक्ती सुमन या चॅनेलवर श्रीदेवी मंगळागौरीची व्रतकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुम्ही शांत ऐकून घ्यावी. एक नगर होतं. तिथे धर्मपुत्र नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख शांती, पण त्याला एकच खंत होती, आपल्याला अपत्य नव्हतं. त्याने अनेक यज्ञ, तपश्चर्या, दानधर्म केले. अखेर देवीच्या कृपेने त्याला पुत्र प्राप्त झाला. मग त्याला आठवलं की मुलाचं नाव सोम असं ठेवावं. सोम हा भरपूर हुशार, बुद्धिमान, सुशिक्षित आणि रूपवान होता. त्या मुलाचं लग्न एका सुंदर सुशील कन्येशी झालं. मात्र सोमच्या जन्मकुंडलीत एक दोष होता. लग्नानंतर त्याचं आयुष्य फार काय टिकणार नव्हतं. एकदा सोमच्या सासूबाईंनी आपल्या कन्येला विचारलं, मुली, श्रावण महिन्यात मंगळागौरीचं व्रत कर. देवी तुझ्या पतीचं रक्षण करेल. त्या नवविवाहिता स्त्रीने मनापासून उपवास केला, पूजा अर्चा केली, 8 मंगळवार व्रत पाळलं. देवी तिच्यावर प्रसन्न झाली. मंगळागौरीनं वर दिला की तिचा पती दीर्घायुषी होईल आणि दोघांचं आयुष्य सुखी जाईल. या व्रतामुळे सोमरामचा मृत्यू टळला. पुढे त्याचे जीवनभर भरभराट आणि दीर्घायुषी झाला. ही माझी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.